नमस्कार. एका गावात दोन जिवलग मित्र राहत होते. ते दोघे मित्र एक दिवस समुद्राच्या किनाऱ्यावर शंख गोळा करण्यासाठी जातात, कारण ते शंख विकून स्वतःसाठी व कुटुंबासाठी पैसे गोळा करत असतात. ते दोघे जण मित्र शंख गोळा करत होते. तेवढ्यात एका मित्राला मोठा शंख मिळतो आणि मग त्या मित्राकडे शंख बघितल्यावर दुसऱ्या मित्राच्या मनात विचार येतो, अरे हा तर आता माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावणार. शंख गोळा करण्यात दिवस कसा निघून गेला. रात्र झाली तेव्हा ते घरी जाण्यासाठी निघाले. पहिल्या मित्राकडे मोठा शंख आहे हे माहीत झाल्यावर तो दुसरा मित्र निराश होतो. तेव्हा पहिला मित्र त्याला म्हणतो, तू जे छोटे छोटे शंख फेकत होतास ते मी गोळा करत होतो आणि त्या शंखाचे मला 2000 रुपये मिळाले व मोठ्या शंखाचे 1000 रुपये मिळाले. हे कळल्यावर त्या मित्राला खूप दुःख होते. ही कथा सांगण्यामागे हाच उद्देश आहे की आपण खूप छोट्या छोट्या संधी मोठ्या संधीसाठी सोडून देत असतो. खूप संधी इग्नोर करत असतो. दोन्ही मित्रांचे लक्ष एकच होते, ते म्हणजे पैसा. परंतु पहिल्या मित्राने छोट्या आणि मोठ्या दोन्ही गोष्टींवर फोकस केला आणि दुसऱ्या मित्राने छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले नाही, म्हणून त्याला 1 रुपया देखील मिळाला नाही. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, एक छोटा बदल मोठ्या सफलतेचा हिस्सा असतो. माझी कथा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.